कला दर्पण न्यूज। अंबाबाई यात्रेनिमित्त हुपरीत वाहतुकीचे विशेष नियोजन 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान निर्बंध। हुपरी इथं 8 ते 10 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या श्री अंबाबाई देवी यात्रेनिमित्त वाहतुकीचं विशेष आयोजन करण्यात आलं आहे। यात्रेदरम्यान भाविक, व्यापारी व वाहनांची मोठी गर्दी होत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार भापोसे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33(1)(ब) अंतर्गत जाहीरनामा जारी केलाय। या आदेशानुसार सुभाष चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच मुख्य यात्रा परिसरात मोटरसायकल, चारचाकी, अवजड व मध्यम मालवाहतूक वाहने, एसटी बसेस व इतर वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे। कोल्हापूर, उंचगाव, गडमुडशिंगी, सांगवडे, वसगडे, पट्टण, कोडोली तसेच इचलकरंजी, रांगोळी, रेंदाळ, येळगुड या भागातून हुपरी मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत। अवजड व मालवाहतूक वाहनांना जुने एसटी स्टँड, बायपास रोड मार्गे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे वळवण्यात येणार असून भाविकांच्या वाहनांसाठी जोगेश्वरी रोड, अंबाबाई मंदिर परिसर आणि कुस्ती मैदान इथं पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच एसटी स्टँड, आंबेडकर पुतळा, नगरपालिका, सुभाष चौक आणि जुने एसटी स्टँड ते बायपास रोड, धान्य गोदाम, रेंदाळ या मार्गावर नो पार्किंग व नो हॉल्टिंग लागू राहील। या मार्गावर प्रवासी व मालांची चढउतार करण्यासही मनाई करण्यात आली आहे। हा वाहतूक आदेश 7 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजल्यापासून 11 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे। नागरिक, रहिवासी, भाविक, व्यापारी तसेच वाहन चालकांनी प्रशासनास सहकार्य करून सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्थेस हातभार लावावा असं आवाहन पोलीस प्रशासनानं केले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.